माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदानाला सुरुवात। बळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनलमध्ये लढत। अजितदादा आणि सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटाकडे प्रस्थान। 2 दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालखी सासवडकडे रवाना। माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकर सहभागी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये सायकल दिंडीचा शुभारंभ। सायकल वारीकडून नगर प्रदक्षिणा करणं ही अभिमानाची गोष्ट। क्रीडा मंत्रालय सदैव तुमच्या पाठीशी, रक्षा खडसेंचं आश्वासन। बीडच्या अंबाजोगाईमध्ये 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडेच्या दिशेनं मार्गस्थ। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा माऊलींच्या पालखीमध्ये सहभाग। पुणे ते दिवेघाट केली पायी वारी। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा चाकणकरांकडून आढावा। रत्नागिरी शहरामध्ये होणाऱ्या ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचं काम लवकर पूर्ण करा। मंत्री उदय सामंत यांच्या सूचना। तर बांधकाम विभागाकडून प्लॅनचं सादरीकरण। पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली। परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या, तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। वाशिम जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ। कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर। चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा। परभणी जिल्ह्यामध्ये भाजपकडून केंद्र सरकारच्या 11 वर्षातील योजनांचं प्रदर्शन। परभणी भाजप महानगरकडून उपक्रम। प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथे भाजपचं प्रदर्शन। परभणीच्या पूर्णा नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर। नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतरही पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष।